हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड लेट्स गेट रेडी विथ मी फॉर ऑफिस. तर आज ना मी मस्तपैकी असा ड्रेस घातला होता. ड्रेस नाही, एक टी शर्ट घातलं होतं, लूज टी शर्ट आणि जीन्स. मला कोणी सांगितलं की एकदम मस्त ड्रेस तुझ्या आवडीचा निवड, एकदम कम्फर्टेबल. तर मी माझ्यासाठी लूज टी शर्ट निवडेन आणि जीन्स मला खूप कम्फर्टेबल वाटतं. मी ऑफिसला जाताना हेच जास्त करून वेअर करायचा मी प्रयत्न करते. आणि लूज टी शर्टमध्ये मला खूप मस्त वाटतं, एकदम कम्फर्टेबल, एकदम मोकळं, एकदम छान वाटतं म्हणून मी तोच घालते. तर आज मी मस्तपैकी टी शर्ट आणि जीन्स घातली होती आणि म्हणलं जरा मेकअप करूया. तर मी ऑफिस जाताना जास्त मेकअप करत नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. मी थोडं मेकअप करते, स्किन केअरसोबत थोडंसं ॲड ऑन करते, बाकी काही नाही. मेकअप मला जास्त आवडत पण नाही. मेकअप म्हणजे जास्त चेहराच बदलावायचा किंवा वाईट व्हायचा असं नाही, तर थोडंसं आपल्या फीचर्स आहेत ते एनहान्स करायचं एवढंच असतं. तर मी तसंच करायचा प्रयत्न करते दरवेळेस. मस्तपैकी मी एक माझ्यापाशी टिंट सनस्क्रीन आहे ते लावते. अगोदर मी माझं स्किन केअर करून घेतलं होतं, मग ते लावल्यानंतर थोडासा पावडर आणि लिप शेडमध्ये ना मला हा शेड खूपच जास्त आवडायला लागला. आता काय माहिती, खूप दिवस झाला मी याच्यासोबत जास्त ऑब्सेस आहे, त्यामुळे मी तोच लावते. त्यामध्ये माझ्यापाशी 2 आहेत, एक लिपस्टिक आहे आणि एक लिप लायनरसुद्धा आहे. तर मला लिप लायनरसुद्धा खूप जास्त आवडतो. मी त्याचा तो उपयोग माझ्या डोळ्यांवरती, माझ्या चिक्सवरती, सगळ्यांवरती करून घेते. आणि लिप लायनरचा उपयोग ॲज अ लिपस्टिक असं सुद्धा करते. मग मी तो पण लावला आणि त्यानंतर थोडंसं वाटलं की थोडंसं लिप ऑइल लावून थोडंसं जास्त करावं म्हणून मी लिप ऑइलसुद्धा लावलं. आणि मस्तपैकी मग मी माझे केस विचारले आणि केसांचे ना आजकाल खूपच माझे केस गळत आहेत. मी थोडे दिवस झालं मी माझे हेअर केअर अजिबात करत नाही आहे. मग मी ते पण लवकरच तुम्हाला सांगेन. आणि त्यानंतर खूप सारं सेंट, हे तर माझं आवडीचं आहे. मी खूप भरभरून लावते, असं जसं की मी अंघोळ करते असं मला खूप कॉन्फिडंट वाटतं ज्यावेळेस. कारण का मी असं खूप लोकांमध्ये बसलेले असते, माझ्या शेजारी खूप सारे लोक असतात, सिनियर्स असतात आणि मी त्यांच्यामध्ये दिवसभरच असते. मग मला असं वाटतं मी मस्तपैकी फ्रेश असले ना की मला एकदम कॉन्फिडंट येतो बोलायला वगैरे. मला अभ्यास येऊन नाही येऊ असं असतं, म्हणून मी लावतेच. आणि मग मस्तपैकी ज्वेलरी घातली माझ्या हातामध्ये आणि बस